नमस्ते मंडळी. तर चला आपण आज फुल ऑफ आयरन कंटेंट पालक परोठा, पालक थेपला रेसिपी आणि पालक पुरी रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेले होते. धुवून घेऊन त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे थोडं मी 2 मिनिटासाठी उकळी आणली होती. आता हा उकडलेला पालक आपण बाजूला काढूया. उकळी आलेला पालक आपण बाजूला काढून पाण्यातून बाजूला करूया, कारण गरम पाण्यात तसंच आपण ठेवलं तर याचा कलर चेंज होऊ शकतो. सो आपल्याला जास्त नाही उकळायचं आहे. जास्त उकळलं की त्याचा कलर चेंज होतो. सो फक्त 1-2 मिनिटासाठी आपल्याला पालक उकळायचा आहे आणि लगेच उकळला की तो पालक आपण पाण्यातून बाहेर काढायचा. तर इथे तुम्ही बघू शकता मी हा पालक त्या गरम पाण्यातून सेपरेट केलेला आहे आणि असं बाजूला ठेवून देते आता थोड्या मिनिटासाठी. आणि हे पाणी आपण फेकून द्यायचं आहे. आणि मी इथे आता मोठे 2 लसूण घेऊन इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये की लसूण मी ऑलरेडी सोलून घेतलेला आहे. तर या लसूणमध्ये आपण आता 1 मिरची घालत आहोत. मिरची ही आपण आपल्या चवीनुसार घालावी. तर मी इथे 1 मिरची अशी बाजूला काढून ठेवलेली आहे. आणि आता आपण हा पालक थोडा गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊन त्याच्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि अजून 1 मिरची ॲड करणार आहोत आणि हे सगळं एकत्र आपण वाटून घेणार आहोत. ही घेतलेली मिरची आपण या पालकमध्ये घालत आहोत. तर यातूनच थोड्याफार 7-8 पाकळ्या आपण या पालकमध्ये घालून छानपैकी पालक आपण पेस्ट करून घेणार आहोत. आता तर विदाऊट पाणी आपण या पालकाची पेस्ट करायची आहे. तर पाणी अजिबात ॲड करायचं नाही. अशा रीतीने मी इथे या पालकची पेस्ट करून घेतलेली आहे. इथे मी पालक पेस्ट करून घेताना लसूण आणि मिरची घातलेली होती, हे लक्षात ठेवावे. आता ही पालक पेस्ट आपण बाजूला करत आहोत. या मिक्सरच्या भांड्यातून आपण ही पालकची पेस्ट आता वेगळी करून घेत आहोत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलासाठी टिफिनसाठी काय करायचं हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता. आणि मीही खूप दिवस झाले पालक परोठा केलेच नव्हते. तर काल आदिश बोलला की मम्मा मला पालक परोठा पाहिजे. काल त्यांच्या पप्पांनी भाजी आणली होती. तर तो बघून मला म्हणाला की नाही मम्मा, मला उद्या डब्यासाठी मला पालक परोठाच पाहिजे. तर सकाळ सकाळी घाई गडबडीमध्ये लवकर उठून मी माझ्या मुलासाठी हा पालक परोठा हा टिफिनसाठी देत आहे. तर मी इथं हा पालक असा सेपरेट करून घेतलेला आहे. आणि तुम्ही बघितला असाल की थोडंसं पाणी मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण घातले होते. ते दिसायला थोडंच होतं, खरं ते आपण वेस्ट करायचं नाही. सो मी किंचित पाणी घालून त्यातील उरलेली पेस्ट पण मी बाजूला काढून घेतलेली आहे. इथे बघू शकता खलबत्त्यामध्ये मी त्या लसूणच्या पाकळ्या होत्याच. तर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी 1 मिरची ॲड केलेली आहे आणि 1 चमचा जिरंही घातलेला आहे. सो या मसाल्याच्या डब्यामध्ये तीळ होती आणि मी तीळ लगेचच लागली 2 चमचे तीळ घेऊन या पालकमध्ये घातलेली आहे. आणि आता हे लसूण, जिरं आणि मिरची मी आता खलबत्त्यामध्येच वाटून घेत आहे. हवे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही वाटून घेऊ शकता. खरं क्वांटिटी थोडी कमी होती त्यामुळे ते वाटता येणार नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये. सो मी ती खलबत्त्याच मध्ये वाटून घेतलेली आहे. तर अशी जाडसर पेस्ट करायची आहे. आता खलबत्ता मी बाजूला करून ती पेस्ट या पालकमध्ये घालून सोडते. आणि लागलीच हळदी घालूया 1 चमचा. हळद इथे टाकलेली आहे मी 1 चमचा. तर मसाले देखील आपण इथे लगेचच घालून घेऊया. 1 चमचा मी जे आता जिरं पावडर घातलेली आहे आणि चाट मसाला 1 चमचा घातलेला आहे. चाट मसाला घालावा कारण चव खूप छान येते. आणि असेल तर तुम्ही ते ऑप्शनल ठेवू शकता. तर इथे मी धने पावडरही घेतलेला आहे 1 चमचा. धने पावडर 1 चमचा घातलेला आहे. आता हा मसाला आपण छानपैकी असा पालकमध्ये मिक्स करून घेऊया. पालकमध्ये पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर खूप छान दिसत आहे बघा पालक. ठीक आहे. तर मी इथे आता ही कसुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडी अशी जरा मोठी असल्यामुळे ती हातावर अशी क्रश करून घेऊयात. आणि इथे लगेचच आपण 1 चमचा ओवा घेऊन तो असा हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि स्प्रेड करून घेऊया या पालकवर. हे खूप छानपैकी मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे मला पीठ हे असं अंदाजाने घेतलेलं आहे मी. जेवढं या पालकमध्ये पीठ बसेल तेवढंच मी पीठ वापरलेली आहे. तर हे मी गव्हाचं पीठ वापरलेले आहे. इथे जेमतेम 1 कप आणि थोडंसं जास्ती असं मी इथे गव्हाचं पीठ वापरलेले आहे. तर हा पालक आपण मिक्स करून घेऊयात पिठासोबत आणि पीठ मळून घेऊयात. आता हे पीठ आणि पालक आपण मळून घेऊयात. पाणी थोडंही वापरायचं नाही, लक्षात ठेवा. आणि हा असा आपला गोळा तयार झालेला आहे.
थोडं बाजूला करून ठेवूया 1-2-3 मिनटासाठी थोडं तेल लावून. आणि इकडे मी तवा आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि तेल मी पुरीसाठी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे पालक हा आपला पूर्णपणे सेट झालेला आहे 2-3 मिनटासाठी. इनफ आहे, फक्त 2-3 मिनटं आपण बाजूला करून ठेवूयात. तर आपण या पालकच्या पोळ्या लाटणार आहोत, परोठा लाटणार आहोत. ठीक आहे. तर जेमतेम हाताला असं थोडं तेल लावून हा आपण आता पालकचा गोळा करून परोठा छानपैकी लाटून घेऊयात आणि त्याच्या अशा पातळ अशा पुऱ्या करून घेऊयात. पुऱ्या तुम्ही तुमच्या आकाराच्या जेमतेम तुम्हाला जसं हवं तसं त्या आकाराच्या तुम्ही त्या पुऱ्या ठेवू शकता. या पुऱ्या खूपच छान अशी कुरकुरीत होतात, खूप छान लागतात आणि याही मी माझ्या मुलाला टिफिनला देणार आहे. पालक परोठा आणि पुऱ्या अशा दोन्ही मी माझ्या मुलाला टिफिनसाठी देणार आहे. तर इथे माझ्या पुऱ्याही रेडी झालेल्या आहेत. ते पुऱ्या आम्ही थोड्या वेळानंतर मी तळण्यासाठी घेत आहेत. आणि इथे पहा पालकही रेडी झालेला आहे, पालकचा परोठा रेडी झालेला आहे. तो असा मी तव्यावर घालून तेल असं सगळं छानपैकी पसरून घेऊन तो या स्मॅशरच्या साहाय्याने मी असा छानपैकी दाबून घेत आहे. असा खुसखुशीत होण्यासाठी स्मॅशरने थोडं दाबावं लागतं, तर तो हा परोठा खूप छानपैकी खुसखुशीत होतो. थोडा मऊसूत पाहिजे, तर तुम्ही नाही दाबलं तरी चालेल, तो असाच आपण भाजून घेतला तरी चालेल. तर मी इथं थोडं तूप लावून घेते. तुपाने असं खमंग वास येतो परोठ्याला. तर मी इथे 1 चमचा असं तूप लावून घेतलेले आहे पराठ्याला. तूप हे छानपैकी पसरून घ्यायचं पराठ्याला. दुसऱ्या साईडनी पण असं तूप छानपैकी लावून घ्यायचं. तूप हे लास्टलाच घालायचं, नाहीतर अशी ही फुगी सुटते. सो पराठा पूर्ण भाजल्यानंतर थोडंसं असं तूप लावून पुन्हा एक खालवर केला की बघा पराठा किती छान दिसतो. तर हा पराठा रेडी झालेला आहे. तर आपण वळूया पुरीकडे. आणि इकडे पुरीचं तेलही गरम झालेलं आहे आणि या अशा पुऱ्या मी इथं घालून भाजून घेत आहे, तळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता पुरी ही किती छानपैकी टम अशी फुगलेली आहे. खूप पातळ या पुऱ्या आहेत. हव्या तर तुम्ही ते जाड ठेवू शकता. पातळ पुऱ्या ही या अशा छानपैकी फुगतात. तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत त्या पुऱ्या. वाव, खमंग अशा पुऱ्या रेडी. तर इकडे परोठाही रेडी झालेले आहेत. मी छान असे परोठाही सगळे करून घेतलेले आहेत आणि या पुऱ्याही रेडी झालेल्या आहेत. तर मी खाण्यासाठी सर्व करून घेत आहे. खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी, थोडंसं दही आणि हे परोठे आणि या पुऱ्या अशा सज्ज झालेल्या आहेत खाण्यासाठी. तर तुम्हीही एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत. तर पुरी आणि परोठ्याची रेसिपी रेडी. तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. थँक्यू.